रोहा अशा दोन जयबजरंग संघांमध्ये मात्र हा सामना सुरू झाला। दोनही संघ टाईट आहेत, मग फाईट तर होणारच। मग ही फाईट मात्र सेमीफायनल मधली आहे। जो संघ विजयी होतो फायनल मध्ये म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे। हा दोनही सेमीफायनल चला सामना सुरू होतोय। मैदान क्रमांक 1 जे कॅप्टन रेडी 3-4 2-6 वादळ खारीकवाडा वर्सेस पांडवादेवी राय। तिकडे मात्र 3-0 बजरंग भेली या संघाकडे 3 गुण आहेत आणि बजरंग रोहा या संघाकडे मात्र 0 गुण आहेत। आणि राकेश गायकवाड लातेनं गडी टिपण्याचा हा अचूक प्रयत्न आपण पाहतोय आणि 1 गुण निश्चितपणे आपल्या संघासाठी मिळवतो। आता रोजित माळी इकडे वादळ खारीकवाडा या संघाकडून चढाई करणारा रोजित आता मात्र सेमीफायनल मध्ये एक मोठ्या फरकानं पुढे जात असताना आपण पाहतोय, कारण जो विजयी होईल तो अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये मात्र आपला खेळ निश्चितपणे करणार आहे। इकडे सुद्धा आपण पाहतोय बजरंग रोहा वर्सेस बजरंग बेली अशा या दोन संघातील खेळ मात्र पाहायला मिळणार आहे। राकेश देखील बाद होतोय, 4-1 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी होता। आता मात्र सूरज सुयोग सालावकर अर्थात गोटू पुन्हा एकदा 2 गुण पांडवादेवी रायवाडी या संघाच्या बाजूने आपण पाहतोय। गुणांची मालिका मात्र वाढत असताना पांडवादेवी रायवाडी 2-14 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी वाढत असताना आपण पाहतोय। हो, परंतु पुन्हा एकदा 1 गुण अर्थात इकडे वादळ खारीकवाडा या संघाला मात्र मिळते।
बेली संघ पुन्हा एकदा आपण काही गुणांनी पुढे जात असताना आपण पाहतोय. सातत्यानं एक चांगली भूमिका जय बजरंग बेली संघाच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. गेला तो अरे लागला नाही त्याला विचार ना. अरे संबंध पण नाही रे. अरे इथंच पाय आहे. अरे पाय पण नाही झाला. हॅलो दिला तो साफ दोन झाले ना. गोलो हे गोलो पॉइंट मध्ये 5 जण ठेवले. त्याला टायरच ठेवावं एकदा बसला काय. आठ दोन आपण तिकडे गुणफलक पाहतोय. सॉरी 11-2 सुंदर खेळी जय बजरंग बेली संघाकडून आपण पाहतो. आता मला राकेश गायकवाड काय मारलं की कारण एक सुंदर असं जीवदान मिळालं होतं ते जय बजरंग रोहा संघाला. कारण आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहिला असेल गेला तर ह्या सामन्यामध्ये गेलेली मॅच मात्र त्या ठिकाणी आली होती. संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झाला. एक यशस्वी चढाई राकेश गायकवाडच्या माध्यमातून आणि 2 गुण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी त्या ठिकाणी मिळत. तो चालला ना पाहिजे. इकडे मात्र 16-4 12 गुणांची तब्बल आघाडी आपण पांडवादेवी रायवाडी या संघाकडे पाहतो. रणजित सर किती मिनिटे? 5 मिनिटे. 12 गुणांची आघाडी पांडवादेवी रायवाडी संघाकडे.
पांडवादेवी रायवाडी आपण मैदानातच थांबायचं आहे. केदारलाल संकेत मैदानाच्या बाहेर जाऊ नका, इथेच थांबा. अरे 2 मिनिटाची वेळ जाते. अरे आयुष्य खूप सुंदर आहे, वेळ वाया घालू नका. अरे उद्या सकाळी कार्यक्रम आहे, जाऊ नका रे. अंतिम सामन्यामध्ये पांडवादेवी रायवाडी या संघानं मात्र धडक मारली आणि आता मात्र ह्या 2 संघांमधून कोणता संघ हा विजयास पात्र ठरतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये म्हणजेच फायनल मध्ये या ठिकाणी समाविष्ट होतोय. प्रीतम ना या अर्थातच या ठिकाणी वादळ खारीकवाडा संघाचा खेळाडू या ठिकाणी आलेला आहे, अर्थात प्रीतम. याचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय. खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी घेतले जातात 2 गुण. राकेश गायकवाड उत्कृष्ट आणि सुंदर असा खेळ राकेश गायकवाडच्या माध्यमातून आपण अनेक वेळेला पाहिलेला आहे. गेलेले मॅच हा पुन्हा काढणारा खेळाडू आहे, परंतु आता मात्र इथे बजरंग रोहा सारखा खेळाडू आहे आणि इथे बजरंग बेली सारखा संघ आहे. 11-12 वर आलाय, 12-11. पुन्हा एकदा राज मोरे. अंतिम सामना मात्र कोणत्या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पांडवादेवी रायवाडी हा एक महाबलाढ्य संघ मात्र आलेला आपण पाहतोय. अनेक नामांकित संघांना पराभूत करत अंतिम फेरीमध्ये मात्र दाखल झालेला आहे. इकडे मात्र कोणता संघ त्याचा प्रतिस्पर्धी म्हणून अंतिम सामन्यामध्ये येतोय हे देखील पाहण्याजोगं आहे, हे देखील पाहण्यासारखं आहे. पुन्हा एकदा राकेश. मात्र भूषण अजून देखील तेवढाच आपण प्रतिसाद पाहतोय. तशी यावेळेत एवढी मोठी गर्दी कुठे पाहायला मिळत नाहीये, परंतु एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे. या भागातील अनेक खेळाडू, अनेक रसिक प्रेक्षक देखील आता या वेळेपर्यंत या ठिकाणी आपण थांबलेले पाहतोय. ही या कबड्डी स्पर्धेची खऱ्या अर्थानं यशस्वीता आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थांबलेला मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग. राकेश गायकवाड मात्र गुणांमागे गुण या ठिकाणी टिपत असताना आपण पाहतोय. 12-12 अनेक गुणांनी पिछाडीवर असणारा संघ, जवळपास 6 गुणांची पिछाडी, 8 गुणांची पिछाडी असणारा संघ आता मात्र बरोबर येत असताना आपण पाहतोय. ही सगळी
चढाईची करामत आहे, एक वाखाणण्याजोगी करामत आहे, ही खऱ्या आपली कर्तृत्व शैली आहे. आणि पुन्हा एकदा तेवढं फेडून तेवढं ऋण फेडून या ठिकाणी एक गुणांची वाढ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ती जय बजरंग रोहा संघाच्या खात्यामध्ये. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना 13-12 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो. 13 जय बजरंग रोहा आणि 12 जय बजरंग बेली अशा दोन संघांमध्ये एक दिमागदार पद्धतीनं अंतिम सामन्यामध्ये पदार्पण करणारा प्रवेश करणारा पांडवादेवी रायवाडी या संघाचं निश्चितपणे पदार्पण अंतिम सामन्यामध्ये झालेलं आहे. अनेक हितचिंतकांना मात्र एक खऱ्या अर्थानं एक चांगल्या दिवसाची देणगीच मात्र या ठिकाणी मिळते. एक चांगल्या दिवसाचे एक आनंद आपल्या बक्षिसाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा करायला मिळणार. 4ही संघ बक्षीस पात्र होते, ज्यामध्ये आपण आता पाहिलं की पांडवादेवी रायवाडी संघ आपण तयारीत राहा. आणि पुन्हा एकदा राकेश गायकवाडनं सिद्ध केलंय. 1 3 4 5 6 7 अफाट कर्तृत्व शैली, अफाट मर्दुमकी, अफाट या ठिकाणी भव्य आणि दिव्यत्वाचा साक्षात्कार चमत्कार. आणि दीपक गावंड यांच्याकडून राकेश गायकवाड आपल्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. जबरदस्त खेळ, 20 गुणांवर मात्र हा खेळ गेला. एका चढाईमध्ये 7 गुण. मिथुन गावंड यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस, एकूण 300 रुपयांचं बक्षीस झालेलं. बोला अजून. रीना रजनीकांत पाटील यांच्याकडून 100 रुपये, 400 रुपये झालेत. अजून बोला. येत आहेत का? राकेश गायकवाड याच्या खेळावर बेहद खुश होऊन या ठिकाणी 400 रुपयांचं बक्षीस मात्र जमा झालेलं आहे. वन मॅन आर्मी आपल्या खेळाची या ठिकाणी चुणूक मात्र दाखवायला सुरुवात केली. मग मात्र काहीसा पिछाडीवर जात असताना जे बजरंग बेली संघ आपण पाहतोय. आता मात्र वेळ फार कमी आहे. बजरंग बेली हा देखील इतक्याच ताकदीचा आणि शक्तीचा संघ आहे, परंतु आता वेळेची मर्यादा असल्या कारणानं आता मात्र काहीसा आव्हान कठीण होणार आहे. तरी सुद्धा प्रयत्न तर केले जाणार आहे. 22-15 घ्या.